खेळ खेळले आणि खेळ खेळल्यानंतर पोर म्हणायला लागले नाही म्हणे कृष्ण आता कायच्याच मन नाही लागले म्हणे बस का मग आता तुम्हाला पाहिजे म्हणे हो पाहिजे म्हणे जागा पहा मग म्हणे कुठे खायचं नाही मग जागा शोधली खडकी सोडलेल्या मोठा आजीचा दहिकाला गोमटा मग खडकावर मध्यभागी परमात्मा बसला भोवताल गोपाळ म्हणती आणा शिदोऱ्या आणल्या चाला सोडा सोडल्या नजर टाकली माझे आहे तैसे पाय नाही तरी घरा जाय चोरून या माये नवनीत आणावी नाही का कृष्णाने सांगितलं माझी शिदोरी जशी आहे तशी मला पाहिजे त्यावेळेला काही गोपाळ हुशारी होते म्हणायला लागले कृष्णा म्हणे काय तुझ्या जवळ जी शिदोरी आहे तुला कोणी दिली मला कोण देणार आहे म्हणे वाटप करणारा मीच होतो लय हुशार आहे म्हणे मग वाटप करणारा तू होता म्हणून स्वतःसाठी चांगली शिदोरी ठेवली अगोदर होय ना तसं कंट्रोल मध्ये होईल की नाही चांगलं पोत निघालं दहा बंद चांगलं पोत निघालं तर माल गहू वगैरे आणि बाकीचं निघालं जाऊ दे अंत्योदयवाले बीपीएल वाले ते नाही का असंच होतं ना तर तसं कृष्णाला बोलायला लागले ए कृष्णा अरे स्वतः शिदोऱ्या वाटप करणारा होता म्हणून स्वतःसाठी सत्व गुणाची शिदोरी घेतली तू आणि आम्ही काय बीपीएल वाले काय रजतम गुणाच्या शिदोऱ्या आम्हाला दिल्या भेदभाव केला कृष्णा सांगतो लोकाला असं नका करू सांगू नका नाही सांगत करत काय एकत्र म्हणजे हा करतो आणि मग त्या सर्व शिदोऱ्या एकत्र केल्या सूचना दिल्या आजी ओ संभ्रावती काला पहावया येते देव विसरती देव भाव आपुला गेले कुठं काल्याचे आसे देवजोळी झाले मासे म्हणे कौन येथा आले वैकुंठी तो ऐसे नाही कबळ काय काल्याची हे काही काला वैकुंठात आहे का नाही हा वैकुंठात हा काला नाही हा काला कुठे आहे या मृत्यू लोकातच हा काल आहे आणि अशा सूचना दिल्या आणि सांगितलं बरं का आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तो वरी पण कोणी कोणाशी न बोला आणि मग त्यावेळेला परमात्माने ते सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि तो जो काला आहे कोणता काला हरिनामाचा खिचडी काला नाही का हरिनामाचा खिचडी काला परमात्म्याने त्यावेळेला त्या ठिकाणी त्या वृंदावनामध्ये यमुनेच्या तीरावर बरं का गोपाळांना दिला तोच काला आज या ठिकाणी आपल्या या करंजगाव ग्रामामध्ये हनुमंतरायाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने बरं का आपल्याला तो काला प्राप्त होतोय आणि म्हणून या ठिकाणी आपण सुद्धा ते कार्याची जी कीर्तनरूपी सेवा आहे या सेवेसाठी अभंग होता येदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे हे सोंग सायले या रूपे अनंते पुढे ही बहुत करणे आहे तुका आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार परमात्म्याने हे जे सर्व कार्य केलं असत धर्माच्या संस्थापनेसाठी केले आणि म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने त्या परमात्म्याचं चिंतन करू ढोबार कुमारी Kumar
मिळाले, या अभंगावर आपण चिंतन केले. या चिंतनामध्ये जे काही चुकलेलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत, जे काही चांगलं आहे ते गुरुवर यांच्या संतांचे चांगल्याचा अंगीकार करावा, वाईट असेल ते माझं मला परत द्यावं. चूक ही माणसाच्या हातून होते, जानवराच्या हातून काही चूक होत नाही. चुकलेलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत बरं का. त्यानंतर काल्याचे 2 अभंग होईल. पण तत्पूर्वी माझा एक तुम्हाला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे, कारण आतापर्यंत काल्याचे कीर्तन लय ऐकले, लय काले खाल्ले, म्हणून म्हणतोय. माझा प्रश्न काय आहे, माझा प्रश्न असा आहे, सर्वप्रथम या कलियुगामध्ये सर्वप्रथम काला कोणी किंवा कोठे वाटला? रिपीट करू प्रश्न. कलियुगात सर्वप्रथम काला कोणी केव्हा कोठे वाटला? बोला बोला, चुकलं तर चुकलं. जर उत्तर द्याल तर आत्ताच कीर्तन बंद करतो, उत्तर नाही भेटलं तर कीर्तन काही बंद नाही करतो. वामनरावजी सांगणार लय काले खाल्ले. अरे वा, श्रीकृष्णाचाच केलेला आहे ना काला. सांगा कोणी कोणी? अरे श्रीकृष्णाचाच केला होता काला. कृष्ण द्वापर युगात होता, मी कलियुगात म्हणतोय. कलियुगात नाही माहिती. कलियुगात नाही, इकडे थोडी आहे, इकडे बलावणी आहे. नाही बरोबर आहे. कोणी महाराज सांगतील. अलाउड नाही. कोणी वाटलं आठवत? चला मी उत्तर देतो ना. आलं काय, कळलं काय? कोणी कोणी? चुकलं तर चुकलं. हे कलियुगात म्हणतो बरं का, द्वापर युगात तिकडे कृष्णाला तर वाटला. कलियुगात गेला हनुमानजीचा काला. कोणी म्हटला नाही आठवत? चला त्या वेळ काही गमवत नाही, तुमच्यापेक्षा मला बरोबर आहे का. हा लक्ष द्या. एकच टाळी झाली चंद्रभागेवा.